आणखीन या तिकुळा माझे गेले हार या तिकुळा माझे गेले हार या तिकुळा माझे गेले हार तिकुळा माझे गेले हार श्रीरंगा वाचोने आणोने श्रीरंगा वाचोने आणोने श्रीरंगा वाचोने आणोने तिकुळाला बसवे त्याची कुळ माझे गेले हार मोरे 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 Thank you.
पंढरीनाथ भगवान जय संतातिये पायी आम्हाला विश्वास संतातिये पायी आम्हाला विश्वास संतातिये पायी आम्हाला विश्वास पायी आम्हाला विश्वास सर्व भावे नाथ घालो शांता भावे नाथ घालो शांता भावे नाथ घालो शांता आपण आज सेवा करूया सेवा करणं म्हणजे काय साधू संत एकमेकाला आणि एकमेकाचं बोलणं एकमेकाला सांगणं ही सेवा आपल्याला बोलायला ईश्वरानं दिलेलं आहे. आपल्याला आपण बोलू शकतो आणि थोडं विशेष करून मनुष्य देहातल्या देवाला बोललाय इतर देहातल्या देवाला बोलता येत नाही त्याला भोगता येत बोलता येत नाही आणि बोलता येणं गिऱ्हाईकासाठी नसतं नफा कमवायसाठी नसतं पुण्य करायसाठी नसतं तर व्हायसाठी असतं आलेल्या प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला बोलताही पाहिजे ईश्वराची कृपा आहे ही माहिती कृपा नाही ही कोणाची कृपा आहे ईश्वराची हे मनुष्य देहातल्या देवाला करायला पाहिजे की ज्याला जे बोलता येत तर ईश्वराची कृपा आहे बोलता येत म्हणून साधू संत नेहमी ईश्वराच्या कृपेचं वर्णन करतात आणि ईश्वराच्या कृपेचं बोलणं जे असतं तर साधू संतांना ईश्वराची भाषा केली नेहमी कोणाचं वर्णन केलेलं आहे ईश्वराचं कारण जीवाचं वर्णन जीवानं करू आणि जीवानं जीवामुळं जीवानं मला बायको चांगली म्हणून मिळाली म्हणून धन्य मानू नये मला अलंकार भेटले म्हणून धन्य मानू नये मला चिरभूत चांगले भेटले म्हणून धन्य मानू नये जीवानं देवाचं नाव घेतलं तर धन्य मानावे म्हणून लक्षात ठेवा मनुष्य देहात साधू संतानं सांगितलेले नाही तो पाप होतो मनुष्य देह जर देवाच्या ठेवणी अर्पण झाला त्याच्याकरता मनुष्य देह असतो मनुष्य देह संसाराच्या सगळे देह लक्ष 84 देह लक्ष 84 तुम्हाला देवाचा देह मिळाला ते देवाच्या कृपेने मायबापाच्या कृपेने नाही देवाच्या कृपेने मायबापाला सुद्धा देह मिळाला त्याच कारण त्याचे मायबाप नाही ईश्वराची कृपा नाहीतर काही काहीला लेकरं सुद्धा होत मग ईश्वराची कृपा ओळखले पाहिजे माणसाला तर त्याला माणूस म्हणावं
मनुष्य पण करे साधे नारायण मनुष्य परा करे साधे नारायण नाही तरी ना पशु होणे ह्या बाया काही स्वयंपाक कराय करता आल्या नाही त्या कीर्तन ऐकण्याकरता आल्या दिवसाला उभं आल्या का नाही म्हणजे आम्हाला स्वयंपाक करायला घातलं मग घरी काय करीत होत्या करीत करायची मनुष्य देहात आलं की देवाचं चार गोष्टी ऐकायला पाहिजे म्हणून आपण माणसं देव घातलं ना पुण्य होत नाही माणसं देव घातलं की पुण्य नाही म्हणून मनुष्य देहात आलं की माणसाला लक्षात घ्यावं की त्याला देव करावं मग देवाचं भजन करावं या ठिकाणी आपल्याला या तिथुळमध्ये गेले हार बोले माझे गेले हार माझे गेले हार माझे गेले हार रंगा तुने आणून रंगा तुने आणून रंगा तुने आणून रंगा वाचून देवा वाचून दुसरं काही नाही आणि मला जास्त करून नाद लागलेला आहे लोकायला कशाचा सासूचा गोळा का आम्ही त्यानो गोळाचे हा ते जातीचा स्वराचा आम्ही माळ्याचे आम्ही महाराचे आम्ही मुसलमानाचे आम्ही बामणाचे असा आम्ही पाटलाची अवलाद आहे साधे गोष्ट आहे का आम्ही संसाराचे आम्ही वाढताचे असा प्रत्येकाला आणि श्वास कोणामुळे चालतो श्वास कोणाचा देवामुळे चालतो कोणामुळे देवामुळे मग देवाला विसरते बायको जर कामून केलं याला श्वास चालू होता कशामुळे केलं नवऱ्यानं यानं बायको कामून केली मायने लेकरू कामून राहू गेलं श्वास चालू होता म्हणून मायने लेकरू राहू गेलं आणि बघ श्वासात आलं तर उडून टाकला म्हणून ईश्वराची जास्त कृपा आहे का आई बापाची मग जास्त करून आई बापाचं बनाव का ईश्वराचं सगळ्यांना कोणाला विसरू ईश्वराला विसरू नाही म्हणून साधू संत नेहमी देवाला म्हणतात तुझा विसर नको माझ्या देवा तुझा विसर नको माझ्या देवा तुझा विसर नको माझ्या देवा मागे सेवा माय बापा मागे सेवा माय बापा राहू राहू देह आता येची राहू राहू देह आता येची राहू देह आता येची मालिका आहे का काय मग काय माझं पैसे काय परंतु देवामुळं जिवंत आहे का कशामुळं कोणामुळं जिवंत आहे कोणामुळं श्वासाचा नवऱ्यामुळं का बापामुळं का माईमुळं का बहिणीमुळं का श्रीमंतामुळं का गरिबीमुळं श्वासाचा कोणामुळं कोणाचा अरे तुमचा काही गध्याचा श्वास कोण चालवतो अंधाराचा अज्ञाताचा
आणि बँकेचा आणि चिडचाचा आणि ढ्याकणाचा आणि तुझा काय तुझा स्वाद गेल्या बोंबलत बसते सगळे सगळे बोंबलत बसते कसं झालं असं झालं म्हणून ध्यानात ठेवा की तुमच्या पेक्षा जास्त म्हणजे सगळ्यांना पण त्या संसाराला का विसरली का तुला तर नाही विसरली अन्नाकातल्या मरणीला बी नाही विसरली झेपड्याला बी नाही विसरली आणि देवाला विसरली अक्षात कोणी तर एकाचे खाय एकाचे खाय एकाचे खाय एकाचे राय लाज नाही किती सांगावे काय लाज नाही किती सांगावे काय एकाचे खाय एकाचे खाय एकाचे खाय एकाचे खाय लाज नाही किती सांगावे काय लाज नाही किती सांगावे काय तात्पर्य आहे म्हणजे एकाच खा देवाचं खायला सगळे कोणाचा जीव सगळे कोणामुळं जिवंत आहे आणि ते काय देवाचं नाव घेत कशाचं नाव की राहायचं नाव आणि देवाचे फोटो लावतो फोटो कोणाचे लावतो देवाचे आणि नाव कोणाचं घेतो आता प्रेमानुसार म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की देवाचं नाव मनातले मनात ज्ञानदेवा मौन जपमाल अंतरे ज्ञानदेवा मौन जपमाल अंतरे ज्ञानदेवा मौन जपमाल सर्वनि श्री हरि जपे सदा श्री हरि जपे सदा श्री हरि जपे सदा ज्ञानेश्वर महाराज सुद्धा नाव घेते देवाचं पण लोकाला दाखवाय करता नाही ज्ञानेश्वर महाराज देवाचं नाव घेते पण ज्ञानदेवा भाऊ जपाळ कुठं ते जपाळ कुठं घ्यायचे आणि हे कसं करते पिशीत घालून ज्ञानेश्वर महाराज नाव घेते देवाचं मृदंग वाजवून का लोकांना वाटत नाही नाव घ्यायचं तुम्ही नाव घेता मनातले मनात घेता का रे पण ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानदेवा भाऊ बाहेर काही नाव घेत नाही आणि अंतरी नाव देवाचं नाव कुठे घ्यावं अंतरी देवाचं नाव घेतल्यानं देव कसा आहे देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कुठे काय देवा नाही गाव कुठे काय देवा नाही गाव तुझा नाव रूप नाही ते हे राख ते गंगेत जात ते तुम्हाला नाव रूप एका घरात फोटो आहे घरात नाव तो घरा बी नाही ह्या मड्याला आहे नाव कशाला मड्याला का तुम्हाला तर हे काय शरीर पुढे बसलेला आहे मग तुम्हाला नाव रूप आहे का अरे तुम्हाला नाही देवाला सुद्धा नाही देवाला तर नाहीच नाही तुम्हाला बी नाही आणि तुम्ही नाव रूप मानायले हे चूक आहे मग तुम्ही नाव रूप का मानायले मूर्ख आहे कारण तुम्ही अक्कल असून तुमच्या करता तुम्ही तुमच्या अकलीचा उपयोग करीत नाही कोणा करता तुमच्या अकलीचा उपयोग करतात शिरगुटा करतात येत्या करतात सोन्या करतात शेपऱ्या करतात चिरगुटा करतात आणि अजून काटाया करतात कशा करतात तुमच्या आकलीचा उपयोग तुम्ही का करता तुमच्या
सगळं हे मी खोट ठरवा. तुमच्या आकलीनं हे खोट ठरवा आणि आकलीनं नावरूप करत नाही हे लक्षात घ्या. उपयोग कशा करताय? संसार खोटा ठरवण्या. बुद्धीचा उपयोग संसार खरा ठरण्यासाठी नाही. संसार खरा नसतो. संसार खरा नसतो तर बुद्धीचा उपयोग काय? बुद्धीचा उपयोग आहे संसार खोटा वाटायला खरा वाटायला लागला तर त्याच्या करता खोटा ठरवण्या. म्हणजे अशा रीतीनं तुका म्हणे सुख देह निरासन. चिंतन तद्रूपता. चिंतन करावं. चिंतन कशाचं करावं? मग आपल्या चिंतन देवाचं करावं. देवाचं चिंतन करावं का व्यवहाराची चिंता करावी? व्यवहारात चिंता होत असते, चिंतन होत नसतं. व्यवहारात काय चिंता? याची चिंता, त्याची चिंता, मुळगाडाची चिंता नाही करणार तर काय करणार मग? ते काय शाश्वत होईल का? तुम्ही किती आशीर्वाद द्या, किती सत्यनारायण करा, काय होईल? सत्यनारायण केलं ना, शिवाऱ्या सत्यनारायण केलं तर काय झालं? म्हणून या करता आणि देवा तुमच्या हृदयात आहे. बापरुकमारे वेवरू हृदयचा जाणू. बापरुकमारे वरू हृदयचा जाणू. बापरुकमादेवरा हृदयचा जाणू. बापरुकमादेवरू हृदयचा जाणू. बापरुकमादेवरी हृदयचा जाणू. म्हणून हृदयात देव आहे. म्हणजे कशाहून? कारण जिवंत कामून हे म्हणून या मड जाळायच्या कामात जिवंत कसं राहिलं? देवाचा श्वास, देवानं श्वास चालवायला म्हणून जिवंत राहिलं. हे शरीर का जिवंत राहिलं? मरणार असो, बालपण मेलं, तारुण्य मेलं, हे मरायला लागले का जिवंत राहील? आणि आपल्याला काय वाटत? आपल्याला करवायला कामून हे जिथे वाटायलं स्वप्नातले सगळे जे काही पदार्थ आहेत ते जिथे आहेत का? पण त्यावेळेस आपल्याला काय वाटतं? ते वाटते. जाग झाल्यावर खोटे वाटते. जसं सिनेमा पाहत असताना आपल्याला खोटा वाटतो की ते मागच्या त्या प्रकाशामुळं. म्हणून ध्यानात ठेवा की तुम्ही शहाणे, की तुम्ही लक्षात घ्या की आपल्या श्वास देव चालवायला म्हणून आपण हे शरीर जिवंत आहे आणि हे काही आपण नाही. आपण याचे आतले आहोत. ते न दिसणारे आपण अदृश्यम भाव रूपम सर्वमेतच्चित्. तुम्ही चैतन्य, तुम्ही काकड नाही, तुम्ही चिरकुट नाही, तुम्ही रक्त नाही, हे तुम्हाला माहित आहे. तुम्ही तर चैतन्य. म्हणजे तुम्ही जरी चहा पिऊ लागले तर चहा बदली गोडी कोणाची? कोणाची दिसते का? पण कोणाची आहे गोडी? साखराची आहे, त्या काळ्याची, पांढऱ्याची. मग कोणाची आहे गोडी? तसं याच्यातलं चैतन्य, मनातलं जे जाणार ते आता आहे, इथं आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही, आणि तुम्ही कोणातून तरी तुमच्या माहितून ह्या काकाड्याला म्हणा, मी म्हणाय
ते शिकलेलं आहे त्या खरे आणि शिकलेलंच खरं मानायलो आपण. काय करायलो आपण शिकलेलं खरं मानायलो. मग शिकलेलं खरं आहे का आपण मानायलो. मग हे आहे आपण मानायलो कोण आहे का आहे का मानायले मूर्ख आणि कोण मूर्ख आहे तो आपणच मूर्ख आहे. कशावर तर आपण खोट्याला खरं मानायलो. कोणाला हे खोट आहे की नाही का नुसताच कर लावला. खोट्याला काय मानायलो खरं आणि खोट्याला खरं मानायलो म्हणून आपण काय आहोत अज्ञानी मूर्ख आहोत. आपण शहाणे नाही हे त्याचं कारण द्यायचं. तस एखादा माणूस काही बी म्हणून लागला कशाला तर त्याला चांगलं म्हणून एखादा माणूस तर समजा आला तर सोनं म्हणू लागला तर मूर्ख नाही का म्हणतो मूर्ख नाही. कारण काय कारण कशाला काही बी म्हणायला आणि ह्या मरणाऱ्या शरीराला आपण मी म्हणायला म्हणजे आपण कसे आहोत म्हणजे न मरणारा न दिसणारा जे आहे त्याला मी म्हणायचं गेलं सोडून ह्या घड्याला या सारख्याला मी म्हणायलो. आणि सडक बी वाटलं ना आपल्याला. आपल्या बाईची ना आपली बी कमालची सगळी कमाले मनुष्य देहात आलेल्या प्रत्येक जीवाला लक्षात आलं पाहिजे. मूर्ख नेने वर्मा संत चरण मूर्ख नेने वर्मा संत चरण मूर्ख नेने वर्मा संत चरण मूर्ख नेने वर्मा कामने हातो सोय पर वर्मा कामने हातो सोय पर ब्रह्मा कामने हातो सोय पर वर्मा कामने हातो सोय पर ब्रह्मा मूर्ख नेने वर्मा संत चरण मूर्ख नेने वर्मा संत चरण. तुकाराम महाराज तुम्हाला काय म्हणते. तुकाराम महाराज तुम्हाला म्हणते तुम्ही देवाचे देवी आणि तुम्ही तुम्हाला म्हणता आम्ही माणूस अग्र. या काय मूर्ख पाच झाले वाटत पाच झाले का मूर्ख झाले. तुम्ही कोण आहे. अरे तुम्ही काय मुलगी आहे का कोणाची पाटलाची नखरे करायला लागली रांग. तू परमात्मा आहे असं कोण सांगणार. रांग तू परमात्मा आहे. तू कोण आहे. अस्तित्व वासुदेवाचा मनुष्य देहात आले शिंगा वाले नाही शेपटी वाले नाही. शिंगा वाले शेपटी वाले तुम्ही आखरी वाले. तुम्ही कोण आहे. आखरी वाले म्हणजे बुद्धिमान आहात. तुमच्या बुद्धीचा तुम्ही
का उपयोग करा बुद्धीचा पालक धरा रे राय 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 आगुता नाही मनुष्य देह आगुता नाही मनुष्य देह आगुता नाही मनुष्य देह तुम्हाला बुद्धी आहे बुद्धी असल्यामुळे तुम्ही विचार करा की काकाड काय विटाळाचं झालेलं आहे कशाचा कोणाच्या शरीर विटाळाचे हाडे शरीर विटाळाचे हाडे मोहमाया पाज झाले मोहमाया पाज झाले मदनाचारी राजा मोरे मदनाचारी राजा मोरे हरे राजा हरे रापिले हरे राउता माजाले हरे राउता माजाले शरीर काय आहे तुकाराम महाराज म्हणते शरीर विकाराचे आहे तुमच्या माईचा विचारे कोण आणि वर काय वरी चर्म घातलेले वर काय घातलं पॅकिंग आता जास्त करून कशाला महत्व आहे ही वर्ष कातड ही पॅकिंग आहे आणि आज काय आज नाही म्हणून हसारीच्या हे का तुम्ही एकदा आवा तुम्हाला कळायला लागलं त्या पॅकिंगला कळायलं का तुम्हाला कळायलं का पॅकिंगला कळायलं तुम्हाला पॅकिंग कळाली का पॅकिंगला पॅकिंग कळाली पॅकिंगला पॅकिंग कळाली का आणि पॅकिंग 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 म्हणायची का आणि तुम्ही करून पॅकिंग म्हणायले पागल झाले आणि लोक पागल लोकांच्या संगतीत असल्यामुळं तुम्हाला काय वाटायचं पॅकिंग पॅकिंग मी पॅकिंग आहे तुम्ही पॅकिंग 3.5 हात नाही हे लक्षात ठेवा तुम्ही प्रकाश आहे प्रकाशाचा प्रकाश कशाचा हा म्हणजे ह्या प्रकाशाला प्रकाश नाही या प्रकाशाला तुम्हाला हा प्रकाश करतो या प्रकाशाला काय करत काहीच कळत नाही त्याला स्वतःला काहीच कळत नाही आणि तुम्हाला पण तुम्हाला कळत हे तुम्हाला कळत आणि तुम्हाला कळत हे बी कळत त्याला कळत नाही ज्याला कळत नाही ते बी तुम्हाला कळत आणि तुम्हाला कळत हे बी तुम्हाला कळत काय म्हणजे याला कळत नाही हे बी तुम्हाला कळत आणि तुम्हाला कळत हे बी तुम्हाला कळत असं तुम्ही ममाई भावतो भगवान म्हणता की तू माझा औषध तुम्हाला कोणाचं वाटत त्यात बसनात केलेल्या बापाने तुम्हाला बापाची अवलाद बी वाटत की कसं मराठ्याची अवलाद आहे का बामणाची का महाराची का मागाची आणि देवाची तू देवाची अवलाद देवाचा पुत्र आहे अमृतस्य पुत्र हा म्हणून शास्त्रात सांगितलेले की तुम्ही कोणाचे देवाचे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही आपलं आयुष्य त्यात खर्च करा कशात नाही तर कशात बी खर्च करणार कुठं नाकात घालण्यात कुठं कानात घालण्यात कुठं कपाळाला कुक्कू लावण्यात मनुष्य देहात अक्कल असणार आणि त्या अकलीनं तुम्ही अक्कल हुदा पाहिजे ना
अक्कल से खुदा को पहचान म्हणून ज्ञानोबारानंतर बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण कशानं निश्चय करा बुद्धीनं मी आहे असा शरीराचा निश्चय करू नका दुसऱ्यानं शिकवलेला आहे तो दुसऱ्यानं शिकवला का तुम्ही ओळखला दुसऱ्यानं शिकवला का तुम्ही ओळखला तुम्ही नाही ओळखला ओळखा तुम्ही तस तुम्ही चहातली साखर ओळखली कधी वेगळी नाही करता आली पण ओळखली कधी मग चहा गोड का लागला तुम्हाला भाजी तिखट का लागली तुम्हाला खरंच का लागली तर असं तुम्ही ओळखता गध्याला ओळखता येत नसतं त्याच्या करता मागुता हा नाही मनुष्य देव तुम्हाला मनुष्य देव आहे तुम्ही ओळखा की तुम्ही न दिसणारे श्वास नाही का श्वास न दिसणार आहे आणि त्या न दिसणाऱ्या श्वासाला न दिसणारे जाणणारे तुम्ही न दिसणारा श्वास त्याला तुम्ही जाणलं दिसणाऱ्या कातड्याला मी जाणलं आणि दिसणाऱ्या झिपऱ्याला बी जाणलं कशाला चिवडीत बसत चिरगुटाला कोणी चिरगुटाला चिवडीत बसत कोणी झिपऱ्याला चिवडीत बसत कोणी सोन्याला चिवडीत बसत कोणी कशाला बी चिवडीत बसत म्हणून ह्या रीतीनं तुम्ही स्वतः मध्ये पुढा तुमची आकर तुमच्यात झाला ती नाही संसार होणार संसार जस तुम्हाला येत म्हणजे आम्हाला एक कोण स्वप्न खोट ठरलं शिकलेलं का ना शिकलेलं अरे ना शिकलेलं मी स्वप्न खोट ठरवत नाही त्याला शिकलेलं लागत का तुही बायको मी स्वप्न खोट ठरवत शिकले असत परंतु न शिकलेला असू त्याला सुद्धा स्वप्न खोट ठर मग तुम्ही जर विचार केला पुन्हा तर हे जग सुद्धा खोट ठरू शकत तुम्हाला न दिसणारी बुद्धी नाही का मग न दिसणारी बुद्धी कोणा करायची याला काटाळ्याला हा न दिसणाऱ्या तुम्हाला करावी बुद्धी निश्चय आत्मज्ञान मग तुम्ही बुद्धीनं निश्चय करा बुद्धीनं मातीचा शेणाचा वेगळा वेगळा निश्चय करता का नाही हा कोण शिकलेलं पाहिजे का पाच झालं नापास काही जमत जमत का म्हणजे समजा रणकेला शेण आता काय जास्त बरं करता का नाही का त्याला कोणता वाजीब पाहिजे कोणाला विचार तुम्ही असं समजू नका की देवानं शिकल्याचं न शिकल्याचं असं भेद केलेला म्हणून देवानं भेद केला नाही आणि भेद करीत असला तो मूर्खा देव भेद करीत नसतो म्हणून लक्षात ठेवा तुम्ही भेद केला नाही म्हणून तुमचा स्वार्थ देवानं भेद केला नाही नाहीतर तुम्ही काय त्याचं नाव घेता म्हणून तो तुमचा स्वार्थ व्हायला का तुम्ही कसे असा
माझे तोच म्हणून ती गवळण काय म्हणते या तिकोळ माझे गेले हार कोणे या तिकुळा माझे गेले हार कोणे या तिकुळा माझे गेले हार कोणे रंगावा तोडे आणोने रंगावा तोडे आणोने रंगावा तोडे आणोने देवा वाचून दुसऱ्या कोणालाच मानित नाही का आम्ही ठेवतो बाबाजीचा ठेवतो देवा वाचून कोणाला काढून मानित नाही पण ते कोणी तिथं ठेवीत नाही हेच मारायला लागलं देव त्याला तिथं ठेवायला देव कोणाला तिथं ठेवायला देव सगळ्याला तिथं ठेवायला सगळ्याला जाळतो तो अग्नी सगळ्याला गार करतो ते पाणी आणि सगळ्याला मातीत घालतो तो पृथ्वी हे तर खरं आहे ना सगळ्याचे शरीर कशात मातीत जाणार माती कसली सगळ्याला घेणार मातीत माती मिसळते माती पाणी गार करत काय दारू गार करते का पाणी दारू आपण जाग्यावर ठेवली आणि पाणी गार करीत हे तुम्हाला माहिती म्हणून धोरणानं तुमचे काम म्हणून मागा सांगता तुम्ही धोरणानं तुमच्या बुद्धीला तुमच्या प्रविष्ट करा मग तुमच्या लक्षात येईल मी तो वासुदेव कारण मला कळत खोट खोट कळत हे सगळे काय हे सगळं गाव भरलेलं ते बुद्ध्यानं भरलं नाही त्यानं भरलं मारायला लागलेत का जागायला लागले मारा हळू 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 मारायच लागले हे सगळे काय व्हायले मरायले का आजूबाजूचे बरं काम नाही तुम्हाला बरे तुम्ही मूर्ख आहेत म्हणून ते जागायले म्हणून ज्ञानात म्हणून देवाचं चिंतन करीता संसार खोटा आहे म्हणून समजा खोटा आहे म्हणून समजायचा का खरा असून खोट म्हणायचं खोटा आहे म्हणून खोट म्हणायचा का खरा असून खोट म्हणायचा इतक्या दिवस काय झालं खोटा असून खरं म्हणू लागलं म्हणून पाप होऊ लागलं काय होऊ लागलं मग आतापर्यंत काय झालं पाप ज्या वेळेस तुम्ही समजू लागले देव चालवायला लागला त्यावेळेस समजा पुण्य होईल हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गाला पुण्याची गाला पुण्याची गाला पुण्य होईल त्यावेळेस तुम्ही हरी पुण्यवान असणाऱ्या न मरणाऱ्या हरीचं नाव घेता तवा आणि मुर्दार माणसाला तुम्ही जर म्हणून लागले तर काय होईल जे व्हायचं तेच होईल ते मरात 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 मरून जाईल
आणि समजत तुम्ही तसं समजा आणि मेल्यानंतर तुमची वासना आणि पुन्हा जन्म होईल वासनेच्या संगे जन्म घेणे लागे जन्म घेणे लागे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे झाले अंगे हरी रूप झाले अंगे हरी रूप झाले अंगे हरी रूप म्हणून लक्षात ठेवलं लक्षात ठेवणं वेगळं लक्षात पैसा ठेवलेला लक्षात सोन्याचं कानातलं ठेवलेलं काळ्या झिपऱ्या बी ठेवलेल्या आकडे बी ठेवलेले परदेशीने जट होऊन जाईल काय काय न खरे करतात कशाचे करतात काही सांगता येईल म्हणून महाराज सांगतात आपल्याला या आत्मावतारी जन्म पावते आत्मावतारी जन्म पावते घरे जायाचे भोगले सुख दुःख जानते भोगले सुख दुःख जानते सारे अंतवती हेरले लक्ष्य गौरांचे नाम तुझे मेरा लक्ष्य गौरांचे नाम तुझे मेरा लक्षात ठेवा मनुष्य देहात काय होत असत भोगले सुख दुःख जाणत मनुष्य देहात गर्भवासाच्या दुःखाचं चिंतन करता येत की गर्भवास म्हणजे नरकवास होता मजावरती एअर कंडिशन होत का तिथं काय होत गर्भवास म्हणजे नरकवास कोणा कोणाला अरे सगळ्याला सगळ्याला काय होता नरकवास म्हणून असं मनुष्य देहात चिंतन करता येत पुन्हा हा देह पुन्हा मिळणार नाही चिंतन करणारा दुःख चिंतन करणारा देह मशीन मिळणार नाही ही मशीन आहे पण ही मशीन कोणती आहे काळी असो की गोरी असो रणकी असो की सडकी असो ही मशीन कशी आहे या मशीनने खरं खोट कळत असत दिवस रात्र कळत असते खरं सुख दुःख बी कळत असत त्या मशीनने आणि दुसऱ्या मशीनने हे कळत नाही शेपटीवाल्या मशीन नाही कळत शिंगावाल्या मशीन नाही कळत ह्या मशीनात कळत मागूचा हात जन्म पावती सुख दुःख जाणसी म्हणजे सुख दुःख झालं हे मला कळालं कसं काय कळालं अरे मनुष्य देह होता म्हणून कळालं नाही ते कळालं म्हणून या करता सावध होय आणि सावध होऊन लक्षात घे सुख दुःख ज्याला कळतं ते तू काय प्रत्यक्ष सुख दुःख कोणला कळतं तुला तर तू कोणता तू हे काकावे नाही बर का मग तू कोणता म्हणजे ज्याला सुख दुःख रात्र दिवस कळत हेच कळत पण भेट माझ्यात नाही म्हणजे सुख बी कळत आणि दुःख बी कळत सुख बी कळत आणि दुःख बी कळत तस आपल्याला दिवस बी कळत आणि रात्र बी कळत दिवस प्रकाशात पण प्रकाशाला कोण प्रकाश जाणतो का आपण अंधाराला कोण जाणतो कोणतं कोण अंधाराला जाणणार आहे कातार का बोर अंधाराला अलंकार जाणते का प्रकाशाला
घराला अलंकार दाजीत नाही तर प्रकाशाला दाजीत नाही. जाणारे तुम्ही आपण काठाड नाही असं तुम्ही म्हणून ती गौरव काय म्हणते किती होती गवाला माझा वेळो वेळा गावाला माझा वेळो गवाला माझा वेळो वेळा गोवाला म्हणून तुम्ही देवाशी रूपा तुमच्या माईनं नाव ठेवलं बायाच्या नवऱ्यानं नाव ठेवलं पहिलं विसरून गेल्या कोणाकोणाचं ठेवलं कोणाकोणाचं ठेवलं तुमच्या माईनं काय नाव ठेवलं तर तुमच्या नवऱ्यानं काय नाव ठेवलं तो काय ठेवलं तुला अगोदर काय होत द्रौपदी आता काय अशा तुला द्रौपदी म्हणजे जुनं वाटलं का त्यानं जवळ मग त्याच्या करता ही गौरव म्हणजे तुम्ही मला किती शिकवाल बाय ठेवते तर नवरा एक ठेवतो लोक काय नवरा न्याल्यावर रणकी काय लोक म्हणजे रणकी आता पोट खरंय माईनं सांगितलेलं बी खरं नाही नवऱ्यानं सांगितलेलं बी खरं नाही आणि लोक म्हणते ते बी खरं नाही रणकी मध्ये तरी काय अर्थ मग किती हो शिकवाल शिकवाल वेळा मी तया गोवळा मी तर देव आहे असं कोण म्हणते ती गौरव म्हणते याची कुळ माझे गेले हर कोणी मी तया गोवळा अष्टभोग भोगणे माते नाही तार 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 प्रेम गोड देन गे माय प्रेम गोड देन गे माय प्रेम गोड देन गे माय अष्टभोग म्हणजे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध मान आणि अपमान किती झाले सात आणि एक अजून लोकांची शोभा आता मस्त दिसायची अशा प्रकारचे मला गरज नाही त्या मोठ्या ढोकाची मी देवाची भक्ती हे एक माझा कारण देव मरत नाही आणि त्याच्या संगतीत मी बी मरत नाही कोणाच्या संगतीत देवा कमून संगती कारण देव माझा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा आतापर्यंत जे काही मी बोलले ते पाप आणि देव माझा मी देवाचा असं म्हणजे म्हणून तर साधू संत म्हणता हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे म्हणून महाराज म्हणते की काय नाथ महाराज काय म्हणते झाडी पाठात
हरी बोला हरी बोला हरिमुखी गाथा हरिमुखी गाथा हरिची दासा हरी गाय दिशा हरिची दासा हरी गाय हरिची दासा हरी गाय दिशा हरिची दासा हरी गाय दिशा हरे देशा हरी एक हरे देशा हरी एक हरे देशा देवाचं नाव घ्या म्हणत नाही का म्हणते गात जा गात जा गात मेरे मन गातो का गायचं गाण्यासारखं बरत नाही ना ते येण्यासारखं नाही गाण्यासारखं आहे देवाचं नाव कसं आहे गाण्याचं आहे आणि घेण्याचं नाव खोट आहे उगा खरं बी नाही घेऊ बी नाही पण घेतलेलं बरं आहे आणि गातलेलं तर जास्त गाण्याला तर जास्त म्हणून एकनाथ महाराज म्हणजे की हरिमुखी गाता हरपले कृष्णा हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपले हरिमुखी गाता हरपले कृष्णा हे मागुता जन्म घे हे मागुता जन्म घे हे मागुता जन्म घे म्हणून लक्षात ठेवा हा देवाचं नाव गायलं तर काय होतं ते फळ बी सांगते एकनाथ महाराज ते फळ सुद्धा सांगते हरिमुखी गाता हरपली चिंता करत नाही का सगळे खोट्याची चिंता माझं पोरग झालं तर बरं काय होतं दवाखान्यात नेलतो पण काय झालं चिंता करा बायको बाळाची सगळ्या भागत देव आपल्याला कुत्र्याच्या जन्माला घालतो का काय पडाल सगळ्या चिंता परंतु अशा चिंता होणारच नाही हरिमुखी गाता हरपले हरिमुखी गाता हरपले हरिमुखी गाता हरपले हरिमुखी गाता हरपले हरे मागुता जन्म घे हरे मागुता जन्म घे अरे बाबा फक्त चिंता संपते असं नाही कमी घ्यावं लागत नाही रमदा कशा म्हणजे ती मीरा राणी होती ती कसल्याच रमली पागलगाडी कोणा करता देवा करता मीरा राणी दिवाणी कहाणे लगी सगळे लोक काय म्हणलं येडी झाली ती अगं दोन्ही येड्या झाल्या ती तर शहाणी होती ती शहाणी होती म्हणून काय झाली पागल झाली देवाचं नाव घेता घेता पागल झाली असे मला वाटतं अनुष्य लुटाचं गाणं आहे ऐसी लागी लगन तेरा हो गई लगन वो तो हरी गली गली हरी गुण गाने कहाँ गाने लगे ही गली सगळ्या गलीच्या बायका काय पागल बर तर तात्पर्य सांगायचं ते नाथ महाराज सांगते आणि नाथ महाराज काय म्हणजे अवतारी देवानं अवतार घेतला सांगण्याकरता कोणी नाथ भानुदासाच्या कोळी महाविष्णूचा अवतार हे तर प्रतिष्ठान वशी गोदावरी असं लक्षात घ्या म्हणून
मानात लागला हरिमुखी गाता अरे चिंता तर राहतच सगळा संसार खोटा ठरतो इतका जाना होता देवाचं नाव घेतल्यावर देवाचं नाव कुठे घ्यायचं अंतकरणात मग अंतकरणात कोणाचं नाव घेतलं मग देवा रूप आहे की स्वरूप मग अरूप आहे म्हणल्यावर अंतकरण शुद्ध होणार अंतकरण कसं आहे रूप आहे मग अंतकरणाला शुद्ध पदार्थामुळं घाण व्हायला लागले अशुद्ध देवाचं नाव घेतलं की शुद्ध होत अंतकरण आपोआप शुद्ध होत तुका म्हणे महापातके पंडित हरे महापातके पंडित हरे महापातके हरे महापातके पंडित हो जीवन मुक्त मेळा माते हो जीवन मुक्त मेळा माते हो जीवन मुक्त मेळा माते अरे पाण्यानं किती कपडा खराब झाला असला तरी स्वच्छ होत नाही का तर किती वाईट मनुष्य असू द्या देवाचं नाव घेतलं की आपोआप पवित्र अंतकरण होतं अंतकरण न दिसणार पवित्र झाल्यावर न दिसणारी अभिव्यक्ती परमात्म्याची त्याच्या स्पष्ट होईल ना जास्त म्हणून महाराज सांगतात ती गवळण काय म्हणते कोण म्हणते गवळण काय म्हणते गवळण काय धुणे विकायच्याच नादीन पैसे कमवायच्या नादी लागलेली होती का ती तर ती गवळण होती हरीचा नाद लागला होता तिला ती म्हणजे तुम्ही किती सांगा मी तुमचं ऐकत नाही किती व शिकवाल मग नवरा शिको की माय शिको की सगळे लोक म्हणू मला हेच आवडे जे हरे अंतरापासून ऐतिहाची म्हणे अर्थ माझे किंवा किती लो शिकवाल मध वेळोवेळा मी दया भोग भोगले माते नाही भोग भोगले माते नाही भोग भोगले माते नाही भोग भोगले माते नाही प्रेम गोरा भक्ती प्रेम गोरा देगे मागे भक्ती प्रेम गोरा देगे मागे देऊन भरणार आहे आणि माझं अंतकरण माझं प्रेम त्याच्याशी जडलं जवळच्याशी कलामच्याशी मग तुमचे पोर पोरी बायको घर वाडा पैसा जवळ काय का तुम्हाला कळतो त्याच्यामुळं तुम्ही शिकले त्याच्यामुळं हे मशीन शिकतंय त्यामुळे कोणामुळं हे मशीन कोणामुळं चालते बायकोमुळं नाही तर का कोणामुळं चालले रे प्रत्येकाचं मशीन कोणामुळं जिवंत आहे तेव्हा मग कोणामुळं श्वासाला का पास करणारा मुळं पास करणारा नोकरी देणारा मुळं मास्टर घालणारा मुळं कोणामुळं चांगले देवामुळं म्हणून आचार्याने किती व शिकवाला अष्टभोग भोगणे माझे नाही मग इकडे कशाला नाडी लागायची कारण मला देवाच्या संगतीत जास्त प्रेम वाटत तुझी संगती झाले आमोचे निश्चिंते झाले आमोचे निश्चिंते झाले आमोचे निश्चिंते तुझे संगती झाले आमोचे झाले आमोचे निश्चिंते झाले आमोचे गेले प्रेमे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही ते गेले प्रेमे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे या
म्हणून त्याला ओळखीलं म्या. म्हणून मुर्दा जरी पाहिला तरी माझं मन देवावालं असतं. मुर्दा पाहणारं मन तेव्हा वाद पाहत मुर्दा पण कोणा वाद तेव्हा वाद. मग मन गेलं तिकडे, मन दिसत नाही आणि देव बी दिसत नाही त्याच्यातला. आणि मुर्दा दिसतो देव, देवामुळं देव वाद. मग सगळं आनंद आहे मला. म्हणून मी आता देवाला विसरतच नाही. हा संसार दिसत आहे तुम्ही सांगितलं तर मी त्यांना ठेवीतच नाही. म्हणून ती गवळण म्हणते किती व शिकवाल वेळोवेळा नेहमी नेहमी तेच काय रडगाण लावलं. म्हणून ती गवळण काय म्हणते किती व शिकवाल मध वेळोवेळा मी तया गोवळा मी तया गोपाळा कृष्णाला रत झाले. रत झाले म्हणजे त्याच्या उद्देशी नाही. पण देवी देवीचा देवहारा कुमारे वर देवीचा देवहारा गेल्या वेगळा नवे माय गेल्या वेगळा नवे माझे देव माझ्या जीवाचा जिव्हाळा आहे. जसं तरंगाचा जिव्हाळा. तरंगाचा जिव्हाळा कोण आहे? आणि या भिंतीचा जिव्हाळा कोण आहे? औरंगाबादी निवळा काय कमाती आहे सगळं काय खरंय काय कुठे मग ते माणसं आहेत का माती? माती का ज्ञान? ज्ञानाशिवाय माती आहे का? मग माती काढू नये ज्ञानामुळं. आणि ज्ञान तुमच्यामुळे. मग असं तुम्ही खोट आपल्या बुद्धीनं तुमचा विचार करा. मग तुम्ही देव नाहीत का? का तुम्ही कातडे? खोट्या कातडे आवाले खरे ते खोट्या कातडे आवाले खोट कातडे खरं वाटायचं कोणामुळं? चैतन्यामुळं. मग चैतन्यामुळं तुम्ही तुमच्यामुळे. आणि हे शरीर कोणामुळे? तुमच्यामुळे. तुम्ही खरं मानलं कामून बावळटपणा केला. मग याला खरं मानू नका का मारून टाका. राहू द्या याला काय व्हायला सावलीला तुम्ही मारता का? ती खोटी आहे. शरीराला वाईट समजायचं का? अरे ते खोटच आहे. ते स्वप्न खोटच आहे. मग स्वप्नाला तुम्ही मारता का? खोटच आहे. याला काय मारायचं? येड्यासारखं सावलीला मारीत बसता का? मागे मागे येऊ म्हणता का? खोटी दे येऊ दे तर काय व्हायला? तुला वधवायला बरं. तुला मागते का ती? तुला साडी मागते का चोरी मागते? मग येऊ दे तर काय व्हायचं? का तू आहे ओरडत येऊ दे का भाई? तू थोडी दे तुला शिव्या देते. भीक मागणारी बाई बाबा ढाका ठेवावा लागते. तिला काय ढाका ठेव म्हणून करते. हा माणसानं त्याच्यावर शिकवाल म्हटले अष्टभोग भोगणे माते नाही. अष्टभोग भोगणे माते नाही. अष्टभोग भोगणे माते नाही. अष्टभोग भोगणे माते नाही.
प्रेम गोराले सजमाय प्रेम गोराले जे माय भक्ति प्रेम गोराले जे माय बाप रुक्मा देवरा देता जोहारा रुक्मा देवरा देता जोहारा रुक्मा देवी रोजे लेता जोहारा बाप रुक्मा देवी रोजे लेता जोहारा बाप रुक्मा देवी रोजे लेता जोहारा बाप रुक्मा देवी रोजे लेता जोहारा याला महाराज काढणार किती वळून काढणार की देव व्याघ्र होतच नाही. जीव देहाची वासना ठेवतो. जीव काय करतो? देहाची वासना ठेवतो म्हणून त्याचा जन्म होतो. नाहीतर जन्म होतच नसतो. पण काहीतरी केलं आणि जर देवाचं नाव गायलं तर याला जन्म भेटत नाही. जन्म भेटत नाही आणि कोणाची चिंता बी होत नाही. आपली भक्ती नित्य म्हणजे ते मरतच नाही. म्हणून त्या ठिकाणी बाप रुक्मा देवी वरून अवघी चिंता वाढली. आणि पुन्हा काय चिंता आधी वाढली आणि जन्म मरण बी नाही. हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. हे मागुला जन्म घे दयाने मागुला जन्म घे दयाने मागुला जन्म घे. म्हणजे हरिमुखी गायल्यावर त्याच्यावर नाही. हरी 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 म्हणतो आणि हरी 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 गाण. काय हरी 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 म्हणतो
आणि हरी 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 गाणं वेगळे गाणं अलग है और लेना अलग है हरी हरी म्हणणं वेगळं हरी मुखी गाता गाता का घेता हरी मुखी गाता हरभरी चिंता त्या नाही मागुता म्हणजे जन्म घेणं होत नाही कारण ज्याच्या रमतो आणि ज्याच्यात का रमतो कारण हरी मरत नाही हरी मरत नाही म्हणून त्याला ते हरी सुख आवडत गोकुळच्या गवळीया गोकुळच्या गवळीया गोकुळच्या गवळीया गोपी गोधनाच कळा गोपी गोधनाच कळा पावले रे हरी सुख पावले रे हरी सुख पावले रे हरी सुख पावले सगळ्याला हरी सुख भेटत का द्यायला कोण गात होते म्हणजे गोकुळचे गवळी ढोर सभाळता गोकुळच्या गवळीया गोपी गोधना सकळा हरी सुख पावले रे मग देवाचं सुख त्यांना प्राप्त झालं मग तुम्हाला काम नाही व्हायचं तुम्हाला तुम्ही कितीही पापी असले तरी देवाचं नाव घेतल्यावर राहीन का ते दुःख राहीन का विनाकारण काळजी करीत बसू नका ते झालं ते झालं त्याला अर्पण त्याच्याशिवाय झालं का मग तुम्ही कामून उचारून घ्यायचं मग त्याच्याशिवाय झालं मग त्याला मग हरी सुख पावले म्हणून म्हणजे काही केल्या बाप रुक्मा देवी काही केला मग तुम्ही विना कारण काळज्या करू नका आम्ही असं केलं तुम्ही केलंच नाही त्याच्याशिवाय झालंच नाही असं तुम्ही लक्षात घ्या आणि गाता गात जागा आणि देवाला प्रेम मागा कोणाला काय मागू नका कोणाला गात जागा प्रेम मागा असं अवघे देणे पापनासे तू हे असे देवरे म्हणून अशा रीतीनं साधू संतान आणि देव चांगला राम बरवा कृष्ण बरवा सुंदर बरवा बायानो सुंदर बरवा बायानो सुंदर बरवा बायानो कृष्ण बरवा बायानो सुंदर बरवा बायानो देव चांगलाय देवा इतकं सुंदर कोण आहे मी आहे का माझी बायको आहे का माझे पोर आहे का मग हेमा मालनी आहे का हऱ्या मालनी कोण देव सगळं सौंदर्य सुखाची देव कसा आहे सगळ्या सौंदर्याचा सौंदर्य कोण सुंदर भरवा बाई सुंदर बी चांगला आहे शक्तिवान बी चांगला आहे मग देव चांगला आहे का देवा इतकं काय चांगलं आहे चांगलं अशा रीतीने साधू संत आपल्याला शिकवतात ते आपण शिकलं पाहिजे आता शेवट तुम्हीच करा या राजमावली तुकाराम हरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश वाकुलिया ब्रह्मांडिका उत्तम लोकाचा
दान देगा देवा तुझा विसरण संपदा संत संग देगा सदा तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हाची नाही विचारिला तुका म्हणे आरती पुढं वळायची आता आई बाजूला घेतलं देवा